नमस्कार, मी पंढरी पाटील, जामनेर तालुका मेडिसिन डीलर्स असोसिएशन। आज 20 मे रोजी भारतभर सर्व मेडिकल स्टोअर्स बंद आहेत। आमचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री जगन्नाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच आमचे जळगाव जिल्हा मेडिसिन डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुनील भाऊ मंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही हा बंद पुकारत आहेत। यामध्ये आमची प्रमुख मागणी जी आहे ती ऑनलाईन औषधी ची विक्री जी होत आहे ती बंद करण्याची आहे। GSR 817 हा 28/8/2018 मध्ये तात्पुरत्या स्वरूपात लागू करण्यात आला होता की कोविड असताना ऑनलाईन औषधी विक्रीचा त्यामध्ये उल्लेख होता, परंतु कोविड संपून आज 5 ते 6 वर्ष झालेत, परंतु अद्याप ही ऑनलाईन औषध विक्री बंद झालेली नाही। ऑनलाईनच्या माध्यमातून झोपेला लागणाऱ्या गोळ्या किंवा नशेच्या गोळ्या किंवा गर्भपातासारख्या गोळ्या किंवा डुप्लिकेट औषधी ही मोठ्या प्रमाणामध्ये सप्लाय केली जात आहे आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळलं जात आहे। तर नागरिकांचं आरोग्य चांगलं राहावं या उद्देशाने आमच्या असोसिएशनने हा बंद पुकारलेला आहे। तर आत्ताच आम्ही तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलेलं आहे। तहसीलदार साहेबांना आम्ही विनंती करतो की तुम्ही तुमच्या माध्यमातून शासन व प्रशासन यांना आमच्या मागण्या कळवाव्यात व ऑनलाईन विक्री असेल तसेच कंपन्यांचं जे अनइथिकल डिस्काउंट दिलं जात आहे ते बंद करावं। केमिस्ट एकता जिंदाबाद। धन्यवाद। केमिस्ट एकता जिंदाबाद। बंद करा ऑनलाईन औषधी बंद करा, बंद करा ऑनलाईन औषधी बंद करा। औषधी विक्रेत्यांनी पुकारलेल्या बंदमुळे आज जामनेर शहरातील सर्वच मेडिकल स्टोअर्स बंद होते। जामनेर शहरात सुमारे 125 मेडिकल स्टोअर्स असून यातील काही डॉक्टरांच्या दवाखान्यात सुद्धा आहेत। बंद झालेल्या मेडिकल स्टोअर्समुळे रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। शासनाने मेडिकल स्टोअर्स विक्रेत्यांच्या मागण्यांचा विचार करून हा संप मिटवला पाहिजे अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे।